इवन वेलकम बॅक टू अवर चॅनल वेलफो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर येस, कालपासून थोडी तब्येत बरी नाही आहे, आवाज कम्प्लिटली बंद होता आतापर्यंत, पण थोडं आता बरं आहे। तर हे सगळे झाडं घेऊन आम्ही चाललो आई बाबांकडे, बिकॉज बाबांचं पॉसिबल नाही आहे इथे येऊन पाणी द्यायला। झाडच घेऊन चाललो आई बाबांकडे, सगळे तिथेच ठेवू आणि काही कुंड्या सुद्धा ड्राय झालेल्या आहे, म्हणजे त्यातले झाडं मेलेले आहेत तर त्यात पाणी सुद्धा देते, नवीन झाडं सुद्धा लावते। बघती जाईल। तुला कसली गरमी आहे, ऊन लागत आहे तो बघा, ऊन आहे म्हणून छत्री सुद्धा घेऊन आली आहे बाहेर। बाबा ए बधू हे का बरं घेऊन आली? ऊन येते म्हणून। हे बघा, आम्ही कुठे ट्रॅव्हल करतो ना, माझी अम्ब्रेला कारमध्येच असते, हाच विचार करून की बाबा ऊन असते बाहेर म्हणून, आणि आता ती सारखा चालू आहे इकडे। लेव्हरेजच्या अपोजिट खाली का? तर आई बाबांच्या घरी जायच्या आधी आम्ही जातोय, दादा आमचे जिमवाले दादा आहेत, ते जवळच इथे नवीन जिम टाकते, तर आम्ही त्यांच्याकडे चाललोय। त्याचं असं आहे की तुम्ही या, मला थोडेफार सजेशन्स द्या, बघायला या। तर तो जिमचा दादा कमी आणि आमचे फॅमिली रिलेशन जास्त एस्टॅब्लिश झाले त्याच्याबरोबर। आणि प्रणव मला वाटते ह्या एरियामध्ये जेव्हापासून हे लोक 10 वर्षापासून राहायला आले, प्रणव त्याच्याचकडे जिम करतोय। तर हे दोघं एकदम ब्रदरवाला आहे दोघांचा बॉन्ड, तर त्याच्यामुळे मला त्यांच्याकडे जाऊ, जिम बघू आणि मग आम्ही जाऊ आईबाबांकडे। आंघोळ अजूनपर्यंत झाली नाही आहे, आईंनी स्वयंपाक करून ठेवलेला आहे, जेवण करू, मग जियानाला तिथेच ठेवेल, बिकॉज अजूनपर्यंत घरची काहीच आमचं आवरलेलं नाही आहे, पॅकिंगसुद्धा काहीच झालेली नाही आहे। तर येस, आणि दिवाळीचा ब्लॉग जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा, जस्ट लाईव्ह झालेला आहे। तर चला मग इथून पुढे काय होईल, कशी पॅकिंग होईल काहीच माहिती नाही, पण इथून पुढे काय होईल हे मी सगळं तुमच्याबरोबर शेअर केलं। तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा आणि थँक्यू सो मच आम्हाला एवढं सारं प्रेम देण्याबद्दल। बाय बाय, डॉक्टरकडे जाऊ? बरं, जाते जाते, बाय बाय बाय। चला, तर आम्ही चाललोय, जेवण झालं, आंघोळ सुद्धा झाली आणि आता आम्ही जातोय घरी जाऊ, रिमेनिंग पॅकिंग करू, बिकॉज खूप साऱ्या गोष्टी झाल्या नाही अजून। ठेवलं आई बाबांकडे, बिकॉज ती काही करू देणार नाही, आणि ती जेव्हा झोपते ना तेव्हा घरी खूप शांत लागतं, म्हणून मग तिला घरीच ठेवलं, ती इथे झोपेल आणि आम्ही जाऊ आणि सगळं घर आवरू। आणि सगळ्यात मेन तिचं सामान सगळं भरायचं, आमची पॅकिंग झालेली आहे, तिचं काहीच झालेलं नाही आहे, तिचं खाण्याचं वगैरे सगळं ते पॅक करायचं आहे। चला, तर इथे चालू आहे फूड पॅकिंग, आज आम्ही निघणार आहे, स्टील आमची पॅकिंग इन प्रोग्रेस आहे। झालं असतं पण दिवाळी आली, पप्पांचा बड्डे आल्यामध्ये भरपूर कार्यक्रम आले, त्यामुळे काही थोड्या गोष्टी राहून गेल्या, पण काढून सगळं ठेवलेलं आहे बाहेर, जस्ट पॅकिंग चालू आहे। जियानाचे मुरमुरे सुद्धा रेडी झाले, मला पॅक करायचं आहे। घरचं सगळं आवरून झालेलं आहे, घर सुद्धा आवरून झालेलं आहे, पॅकिंग सुद्धा झालेली आहे। प्रणव आता खालीला आंघोळ, आणि माझी पार्लरमध्ये ताई येणार आहे, मला थ्रेडिंग करायची आहे, दॅट्स इट। मग जियानाला घ्यायला जाऊ, आईंनी स्वयंपाक तिकडेच सांगितलेला आहे, आज आम्ही ताई तिकडे स्वयंपाक करून ठेवणार आहे आज। मग आम्ही जेवण करू आणि स्मार्ट बाजारमध्ये जायचं आहे, थोडंफार सामान घ्यायचं आणि बस झालं। मग उद्या निघायचं आहे मॉर्निंगला, आणि आय होप माझा गळा लवकरात लवकर बरा झाला पाहिजे, बिकॉज कॅमेरा घेतलं की लगेच माझ्या तोंडून शब्दच नाही निघत। आता थोडाफार तरी एवढा तरी क्लिअर आहे, सकाळी मॉर्निंगपर्यंत तर एवढा पण नव्हता निघत, काहीच नाही। मी आज जिमला सुद्धा नाही गेली, पण एकटाच जिमला जाऊन आलेला आहे, आणि त्याच रिझनने आईंनी जियानाला पण तिकडंच ठेवलं, आमचे कामं पण झाले पाहिजे, बिकॉज ती खूप गोंधळ करते, आता सगळं करायचं असतं, जे आम्ही करू ते सगळं करायचं असतं तिला। आता मग अशीच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल, अम्ब्रेला घेऊन गेली आहे, तिथेच खेळते, आणि आपल्या माईला म्हणते, मी तिला म्हटलं आजीला विचार की तुझ्यासाठी काय आणू तिकडनं, तर म्हणते नाही ऊन आहे तिथे,
अशी बोलते. तर खूप जरा ॲक्टिव्ह झालेली आहे ती. तिला मॅनेज करणं आणि हे सगळं काही झालंच नसतं म्हणून ते बरं आहे. आईबाबांनी तिला तिथं थांबवलं, ते तिचं बघतीन, त्यांनी तिचं बघितलं आणि आम्ही आमचं आवरतोय. जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं, रेणू जी आहे दीपालीची मैत्रीण, म्हणजे माझी सुद्धा मैत्रीणच आहे आता, तर ती आलेली आहे. जियानाला घेऊन ये म्हणाली खाली, कारण जयेशसोबत त्या दिवशी भेट नव्हती झाली आणि त्यांना कुठल्या तरी एका प्रोग्राममध्ये सुद्धा जायचं आहे. तर त्यामुळे तिचं येणं काही पॉसिबल नाही झालं वर, आणि दीपालीचं पण थोडी सेल्फ केअर चालू आहे. तर आता मी खाली जातो, त्यांच्याशी भेट घेतो. झोपलाय का ग? क्या बोलते मेरे भाई? लट्ट झाला रे अजून. काय म्हणते? थँक्यू सो मच. जा आरामात तू पण. हा, ट्रॅफिक भरपूर लागते या रोडनी. हो ना, इकडनंच जा ना आता. सरळ ऑप्शन एकच आहे, बेसा चौकातनच जावं लागेल. चल बाय बाय बाय. थँक्यू. जियानासाठी आणलं छोटंसं गिफ्ट आणि सुंदर गिफ्ट. थँक्यू रेनू फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. चला तर आम्ही आता रेडी झालेलो आहे. आता जातो आहे पप्पांकडे जेवण करायला. त्यासोबतच काही सामान आहे ते सुद्धा घ्यायला जाऊ. रेनू आणि जयसोबत सुद्धा भेट झाली. तर भरपूर बिझी स्केड्यूल चालू आहे आणि आता उद्यापासून थोडा रिलीफ मिळेल, कारण आता आम्ही जाणार आहे वॅकेशनवर. कामं संपत नाही, चालूच राहते. किती छान वाटत आहे ना, पण सगळ्या ठिकाणी अशी लाइटिंग, डेकोरेशन भारी वाटत आहे. चला तर पॅकिंग इथे झालेली आहे, बाबांनी करून दिलेली आहे. डाळ, चकल्या आणि चिवडा ट्रॅव्हलिंगमध्ये लागला तर. इकडे चालू आहे स्वयंपाक आणि हिची चालू आहे पोळी बनवणं. वा 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 वा, छान बनवते तू पण. ते आलेलं फ्रेश फ्रेश छान राहते. पोळी आणि टिफिन लोणचं पाहिजे ना, मी नाही खाऊ देत ना तिला. खोकला. हा, पायाची काळजी घ्या मग, काळजी. आपण एरोप्लेनने जाऊ म्हणा आता नेक्स्ट टाइम, ठीक आहे? फ्लाईटने जाऊ. विमान विमान विमान. नाही ना ग, असं नाही बसवलं. दे ना मला प्लीज. रेणू आली होती आणि रेणूने हे सुंदर असे ड्रेसेस जियानासाठी आणले. तिला तुला आवडलं? थँक्यू पण मासीला. थँक्यू मन. इकडे बघ. मावशीला थँक्यू पण पटकन. आवडले तुला? छान आहे. छान आहे का? हो हो, पॅन्ट आहे. आवडले? थँक्यू म्हणून दे. थँक्यू. व्हेरी गुड. आलेली आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात निघत आहे आणि आता वाजलेले आहे मॉर्निंगचे 3:30 AM. येस, वी आर सो एक्सायटेड, कारण ही जर्नी काहीतरी स्पेशल असणार आहे आणि थोडी ॲडव्हेंचरस जर्नी आहे, बट स्टील वी आर सो एक्सायटेड. सगळी पॅकिंग झालेली आहे. जियाना झोपून आहे, कारण आम्ही झोपलो अराऊंड 12 वाजता आणि लगेच 2-2.5 तासामध्ये परत उठावं लागलं आणि तयारी करावी लागली. चला तर जियानाचा टिफिनसुद्धा दीपालीने कॅरी केलेला आहे. बॅग्स सुद्धा पॅक झालेले आहेत आणि आता निघायची वेळ आलेली आहे. चला तर मग. हा, मग टाकलं ना, बाबांनी दिलं होतं ना काल. झोपून जा, झोप. दक्षिणा सांभाळून.
टू गो. सगळी पॅकिंग झालेली आहे आणि निघायचं होतं 3 वाजता, पण आता वाजले 3:45. 45 मिनिट्स. येस. चल जियाना झोपून जा. जियाना. आणि आमचा गोंडू बघा. गुड नाईट. तर आम्ही निघालो आणि नॉन स्टॉप जायचं आहे इथून पुढे. तर हे कुठे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल आणि उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल ना. तर आम्ही कुठे जातो हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल, बिकॉज ऑलरेडी ब्लॉग खूप मोठा होईल. कालचा आणि आजचा 2 मिळून राहणार आहे. काय जे ना. हाय. किती गोंडश आहे ग तू. एवढंसं की कोण हाय बोलतं. तिला मी झोपेत उचलून घेऊन आलेली आहे. तरी बघा एवढी एक्साइटेड होती ना. काल बाबांनी ती गादी काढून दिली होती, ती हातात स्वतः घेऊन आली आणि तिचं असं होतं की हिला वर घेऊन चला, मला याच्यावरच झोपायचं. आता आम्ही पोहोचलोय भोपाल. भोपाळ. आता आम्ही हिंदी वाले. मराठी मुलासोबत लग्न केलं. तुम्ही मराठी आहात. चल आता आम्ही पोहोचलोय भोपाळला. याच्या मनाची शांती. भोपाळ. चला इथनं आता भोपाळला पोहोचलेलो आहे. आता आम्ही पुढे अजून कुठे चाललोय तुम्ही बघा. अजून 11 तास आहे. वेळ खूप वेळ आहे. थांब जरा तू आता. कसं ये ना बघ किती छान आहे ते. सेना कुठे आली तू. कुठे आली. भोपाळ. इथं माझ्यापेक्षा 1 स्टेप आहे. मी तरी भोपाळ म्हणत होती. ती भोपाळ म्हणतो. बोलाला. चला इथून. तर मी पहिल्यांदा भोपाळ आलेलो आहे. या अगोदर कधीच नाही आलोय. दीपाली आली तिथे गाणं म्हणायला. आम्ही 1-2दा आलेली. गाणं म्हणायला आणि 1 तास फिरायला म्हणून आलो आम्ही. तर इथलं भोपाळचं ना मार्बल टेम्पल खूप सुंदर आहे बघण्यासारखं. चला आता आम्ही पोहोचलो आहे आणि भोपाळला. आणि 4 तास झाले आम्ही निघालो, पण 1च तास झाला आम्ही जागा दोघी जणी. आम्ही 3 तास मस्त झोपलो. शांत राहा ना. मला बोलू दे. चुप राहा. बोलाला. भोपाळला बोलाला म्हण. सांगितलं तर मी बोलू. बोलो. मी कॅमेरा परत ठेवला. मला म्हणते मम्मा बोल ना तू. मी बोलते ना, तू चुप राह. ओके तू शांत राहा. अशी आमची ना सेतू. आपला राम सेतू आहे. चला तर इथून आता मोर दॅन 7 आवर्स दाखवायचे आणि जिरा जस्ट मागे झोपलेली आहे. खूप प्रयत्न केला तिला झोपायचा, पण ती काही झोपली नाही. जेव्हा कुशीत आली तेव्हा झोपली. तर आता 1-1.5 तास ती पण झोपेल. आणि मला मेडिसिन घेतली आहे इतकी झोप येते आहे की मी वारंवार माझे छोटे नॅप सुरू आहेत. आणि खूप जणांनी हे सुद्धा गेस नसेल केलं की आम्ही रोड ट्रिप करू म्हणून. इतक्या वेळची आमची जर्नी चालू आहे. सो स्टे ट्यून. उद्या माहिती पडेल तुम्हाला. आजचा ब्लॉग इथेच संपवतो आम्ही. कुठे जातो खूप सुंदर डेस्टिनेशन. अपकमिंग ब्लॉग्स तुम्ही नक्की बघा. चला तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी.